दरम्यान नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाणार आहे, तर पियुष गोयल यांना मुंबईमधून लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलं जाणार आहे। अशोक चव्हाण हे भाजपचे राज्यसभेचे उमेदवार असतील आणि राज्यसभा सदस्य असलेल्या विद्यमान मंत्र्यांना भाजप लोकसभेला उतरवणार असल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भातली आणखी माहिती सुशांत सावंत आपल्याला देत आहेत। सुशांत, कविता, जर आपण बघितलं असेल तर अशोक चव्हाण यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झाला। त्यानंतर अशोक चव्हाण हे राज्यसभेचे भाजपचे उमेदवार असतील अशी आपल्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती दिली आहे। त्यामुळे भाजपचे जे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत आणि जे मंत्री आहेत त्यांना आता भाजप लोकसभेच्या रिंगणात उतरवणार आहे अशी देखील आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर कविता, नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत आणि ते मंत्री आहेत, त्यांना भाजप लोकसभेच्या रिंगणात उतरवणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या भाजप तयारीत आहेत। त्यासोबत पियुष गोयल यांना देखील भाजप लोकसभेच्या रिंगणात उतरवणार आहे। मुंबईतील एक मतदारसंघ त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेला आहे। या लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल यांना रिंगणात लोकसभेच्या उतरवण्यात येणार। त्यासोबत भागवत कराड यांना देखील लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची भाजप तयारी करते आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर अनेक फेरबदल जे आहेत ते भाजपमध्ये आता करण्यात येणार आहेत। पुढची राज्यसभेच्या उमेदवारांची 2 नावं कोणती हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। हर्षवर्धन पाटील यांचं नाव देखील राज्यसभेचे उमेदवार म्हणून समोर येत आहे। त्यामुळे आता जे राज्यसभेचे भाजपचे उमेदवार आहेत आणि मंत्री आहेत त्यांना आता थेट लोकसभा निवडणूक लढावी लागणार आहे असे संकेत देखील आता मिळत आहेत। कविता, मात्र या बदलांमागचं कारण काय आहे? सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया पुढे यावं, त्यांचा प्रवेश होणार आहे। दादा, पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते, ज्यांचा फोटो झालाय आणि प्रवेश झालाय। कविता, जर आपण बघितले असेल तर जे मंत्री होते त्यांना आधीच केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिले होते की तुम्ही ज्या मतदारसंघात आहात तुम्ही तिथे कामं करा, तिथे पोहोचा असे आदेश दिले होते आणि आता आपण नव्यानं संधी देणार आहोत। आपण जर बघितलं असेल तर अशोक चव्हाण एक मोठं नाव आहे, काँग्रेसचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि त्यांचं घराणं काँग्रेसचं होतं, त्यांचा एक महाराष्ट्रात दबदबा आहे। त्यांना राज्यसभेवर पाठवत त्यांना लोकसभेच्या इतर मतदारसंघात फिरवणार आहे। ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे त्या ठिकाणी अशोक चव्हाण यांना फिरवणार आहे। त्यामुळे जर अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवलं तर त्यांना लोकसभेच्या प्रचारासाठी मोकळं ठेवता येईल अशी एक भाजपची स्ट्रॅटेजी आहे। तसंच जर आपण बघितलं असेल तर नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपकडे आक्रमक असा चेहरा नारायण राणे आहेत, त्यांना देखील लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचं तेच कारण आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर विनायक राऊत हे 2 टर्म तिथले खासदार आहेत आणि त्यांचा जर पराभव करायचं असेल तर त्या ताकदीचा उमेदवार भाजपला द्यायचा आहे आणि नारायण राणे यांचं नाव प्रामुख्याने समोर आलेलं आहे भाजप केंद्रीय नेतृत्वाच्या डोळ्यासमोर। त्यामुळे नारायण राणे यांना आता केंद्रीय मंत्रीपदी असलेले नारायण राणे आता लोकसभेच्या रिंगणात उतरवतील। तर दुसरीकडे आपण बघितलं असेल तर पियुष गोयल यांना देखील मुंबईतील एका लोकसभा मतदारसंघातून उतरवणार। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर लोकसभेच्या रिंगणात भाजप कुठेतरी मातब्बर नेत्यांना रिंगणात उतरवणार आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल, महाराष्ट्रात मिशन 45 जर पूर्ण करायचं असेल तर काही दिग्गज नेते जे आहेत ते लोकसभेच्या रिंगणावर उतरावं लागतील असं मत जे आहे ते भाजपनं ही रणनीती आखल्याचं आता दिसतंय। त्यामुळे भाजपचे जे नेते आता राज्यसभेमधनं त्यांची टर्म संपेल त्यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रातली 2 नावं आहेत, पियुष गोयल आणि नारायण राणे। पियुष गोयल यांचा मतदारसंघ कोणता असेल हे निश्चित झालं नसलं तरी मुंबईतल्या 6 मतदारसंघांपैकी तो एक असेल, तर नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्याचे संकेत भाजपच्या पक्ष नेतृत्वानं दिलेत। या संदर्भातले आणखीन अपडेट सुशांत तुमच्याकडनं जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।